मराठ्यांच्या तोंडासमोर मात्र माया येत असं दाखवायचं आणि आतून मराठ्यांचे पाय छाटायचे. हे मुख्यमंत्र्याच्या मनात आहे की नाही, हे याच्यातून आता उघडं पडणार आहे. या आंदोलनातून आरक्षण द्यायचं की नाही, दिलं तर तुम्हाला मराठ्यांविषयी आकस नाही, राग नाही, मराठ्यांचे लेकरं तुम्हाला मोठे व्हावे वाटतात गरिबांचे, हे सिद्ध होणार आहे. दिलं तर, तुम्ही नाही दिलं तर सिद्ध होणार आहे. प्रचंड रोगीट आहेत तुम्ही, प्रचंड रोगीट रोग झालेला आहे तुम्हाला मराठा द्वेषाचा, मराठा संपवण्याचा तुम्हाला रोग झालेला आहे. तो रोग तुमचा कधीच बरा होऊ शकत नाही. तुमच्या तोंडात किती हात घातला तरी तो कोरडाच निघणार आहे. तुम्हाला किती मतं केले लोकांनी, तुम्हाला लोकांनी किती बी राजगादीवर बसवलं, तरी तुम्ही द्वेषी विचारानं, मराठा जातीवादी विचारानं बरबडलेले लोक आहेत. हे यावेळेस सिद्ध होणार आहे. दूध का दूध, पाणी का पाणी होणार. जर मुख्यमंत्र्यांना मराठ्यांविषयी काही राग नसेल, द्वेष नसेल, त्यांच्या मनात काही मराठ्यांविषयी पाप नसेल, तर आरक्षण देतील. नसल तर ते देतील, आणि असल त्यांच्या मनात काही राग तर देणार नाहीत, नसल राग तर देतील. हे चित्र मात्र या आंदोलनातून समाजासमोर उघडं होणार आहे. मी सांगण्यापेक्षा समाज चॅनलवरती बघतोय, सरकारच्या कृतीतून बघतोय. दोषी कोण, हो द्या दूध का दूध, पाणी का पाणी.